एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा। वन कायद्याचा अडसर दूर करून देवमोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार डॉक्टर हिना गावित। डेडियापाडा येथे विश्वशांती केली चर्चा। डेडियापाडा येथे विश्वस्तांशी केली चर्चा। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवीच्या चरणी केली प्रार्थना। आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या यहामोगी देवी अर्थात देवमोगरा माता मंदिर परिसरातील विकास कामासमोरील वन खात्यात कायद्यांचा अडसर दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। यासाठी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल अशी ठाम ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार तथा संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी दिली। गुजरात राज्यातील डेडियापाडा येथे वसलेल्या देवमोगरा माता मंदिराच्या विश्वस्तांसोबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या। मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 3 राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय योग्य व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र भवन उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र वन विभागाच्या जमिनीशी संबंधित कायदेशीर अडचणींमुळे या कामाला विलंब होत असल्याची बाब यावेळी चर्चेत आली। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी आणि सर्व अडसर दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन डॉक्टर हिना गावित यांनी दिले। तसेच मंदिर विश्वस्तांशी संवाद साधत त्यांनी मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांची वाढती संख्या आणि विकास कामांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीसाठी देवीला घातले साकडे। दरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, माजी आदिवासी विकास मंत्री, भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टर हिना गावित यांनी देवमोगरा माता मंदिरात जाऊन देवीचरणी प्रार्थना केली। पारंपरिक विधीनुसार पूजन करून त्यांनी आदिवासी समाजाच्या कुलदैवतांप्रती मनोभावे श्रद्धा व्यक्त केली। या प्रसंगी देवमोगरा माता मंदिराचे उपाध्यक्ष कांती कोठारी गुरुजी, दिलीप वासावा, सचिव नानासिंग वसावा, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष नितेश पाडवी, अमृत चौधरी तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।